नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री साई सच्चरित अध्याय 12वा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय जय सद्गुरु साईनाथा. नमितो चरणी ठेवणी माथा. निर्विकार अखंड एक स्वरूपता शरणांगता कृपा करी. सच्चिदानंदा आनंद कंदा भवदवार्ता सौख्य निष्पंदा. अद्वैत बोधे द्वैत छंदा मंदाच्याही वारिसी. अवघ्या ठाई पूर्ण भरले गगन जैसे हे विस्तारले. त्याची की हे स्वरूप रेखाटले अनुभवी भले दैवशाली. साधूंचे व्हावे संरक्षण असाधूंचे समूळ निर्दळन. एतदार्थची ईश्वरावतारण संत हे विलक्षण या परते. साधू असाधू संता समान एक मोठा एक ऊन. हे जाणे ना जयांचे मन समसमान उभयाजे. ईश्वराहुनी संत मोठे असाधूसी आधी लाविती वाटे. मन जयाचे तिळतिळ तुटे प्रेम दाटे दीनार्थ. भवसागराचे हे अगस्ती अज्ञानतमाचे हे गभस्ती. परमात्म्याची येथेच वस्ती वस्तुता हे तदभिन्न. ऐशातील हा साई माझा अवतरला भक्त काजा. मूर्तिमंत ज्ञान राजा कैवल्य तेजाधिष्ठित. जीवमात्री अत्यंत ममता इतरत्र अत्यंत अनासक्ता. ठाई ठाई विरक्तता निर्वैर समता सर्वत्र. जयान शत्रू मित्र भाव सरसे जया रंकराव. ऐसा तो साई महानुभाव ऐका प्रभाव तयाचा. संत आपुल्या पुण्यकोडी वेचिती भक्त प्रेमाच्या ओढी. न पाती आड पर्वत दरडी घालती उडी भक्तार्थ. एका अज्ञानी म्हणून नेणती परमार्थ काय कशाशी खाती. स्त्री पुत्र धनकामी लोलंगती बिचारी नेणती ती सोडा. ऐसी नेणती बाळी भोळी देवतया ते कृपा कुरवाळी. देवासे विनमुख देव निराळी अभिमान पोळी तया ते. अज्ञानी याची येईल किव संत एखादा लावेल जीव. विश्वास प्रगटेल लाठीव ज्ञानाची ताठी व निष्फळ. पंडित म्हणणे मूढमती शुष्काभिमाने उगीच फुगती. भक्ती पंथ अवहेलती नको संगती तयांची. नको वर्णसंकर बंड नको वर्णाभिमान थोटांग. न व्हा वर्णाश्रम धर्मलंड पाखंड पंडित न व्हावे. वेद वेदांग पारंगत ज्ञानगर्भे मदोन्मत्त. भक्ती मार्गाचे आड येत तयाची धडगत दिसेना. अज्ञानी विश्वास पडिपाडे तरेल तो भवभय साकडे. परित्या शास्त्र पंडितांचे कोडे कदा नुलगडे कवणाते. संतापायी ठेवता विश्वास अज्ञानी या अज्ञान निरास. ज्ञानाभिमानी या न विकल्प सायास उपजेल तयास सद्भाव. असो एकदा सुदैव परिपाठी कैसी घडली विचित्र गोष्टी. होती एका कर्मठाचे लल्लाटी अलभ्य भेटी साईंची. अध्यायाच्या सुरुवातीला गणपती सरस्वती कुलदेवता रामराया अशा सर्वांचं नमन करून आणि शेवटी साईनाथांना नमन करून ह्या अध्यायाची सुरुवात केलेली आहे. तर यामध्ये कसं परमेश्वराचे अवतार का होतात की साधूंचं रक्षण झालं पाहिजे आणि जे दुष्ट लोक आहेत त्यांचं निर्दाळन झालं पाहिजे. एवढ्याच कामासाठी परमेश्वर अवतार घेतात. पण हे संत कसे असतात, यांना साधू असाधू सगळे सारखे, म्हणजे एक लहान एक मोठा, एक गरीब एक श्रीमंत, एक दुष्ट एक सुष्ट
असं कोणतंही गणित साधूंच्या मनामध्ये नसतं. त्यांना सगळे सारखेच असतात. हे साधू म्हणजे जसे अगस्त्य आहेत आणि आपला भवसागर ते पिऊन टाकतात. अगस्तीने माहिती ना समुद्र पिला होता पूर्ण, तसं हे साधू करतात. किंवा आपला अज्ञान अंधकार असतो आपल्या मनामध्ये, तर हे साधू म्हणजे तिथे उगवलेले सूर्य आहेत. मग ते भक्तासाठी असं वर खाली बघत नाही, डोंगर दऱ्या काही बघत नाही. तिथं आपल्या भक्तासाठी हे लोक उडी घालतात. आता काही लोक इतके अज्ञानी असतात की फक्त घरदार पैसा प्रपंच याच्याच मागे फिरत असतात. त्यांना कशाशी खातात परमार्थ हेच माहीत नसतं. पण भोळे भाळे असतात, भक्त असतात. मग अशांसाठी संत स्वतःच्या शरीराने कष्ट झेलून त्यांना वाचवतात किंवा त्यांचं भलं करतात. संतांच्यापाशी जे अज्ञानी येतात ते ज्ञानी होतात. आणि ज्यांना घमंड असते, आम्ही वेद पारंगत आहे, आम्हाला अमका आहे, आम्हाला तमका आहे, असे शास्त्र पंडित मोठे मोठे, ते पण म्हणजे त्यांचा अहंभाव सगळा गळून पडतो आणि ते साधूच्या पायाशी किंवा भल्या मार्गाला लागतात. तर असाच एक मनुष्य ज्याच्या ललाटी साईंची भेट होती आणि तो आता कसं काय पुढची कथा आहे, कसा शिरडला येतो किंवा कशी भेट होते ते आपण पाहूया. तयाचा संकल्प होता वेगळा, योगायोग होता निराळा, तेनेची शिर्डीचा लाभ घडला, दृष्टीस पडला निज गुरु. ते अतिसुरस कथानक, जे गुरु महात्म्य प्रकाशक, श्रवण करा ते आवश्यक, प्रेम निदर्शक गुरुभक्ता. नाशिक क्षेत्रस्थ कर्मठ सोवळे, अग्निहोत्री उपनाम मुळे, पूर्वपुण्याईच्या बळे, शिर्डीस आले एकदा. गाठी नसता हे बळ, शिर्डीस कोणीही ठरे ना पळ, कोणाचा कितीही निश्चय प्रबळ, न चले चळवळ बाबांपुढे. कोणी म्हणेल मी जाईन, मन मानेल तेथे राहीन, नाही तयांच्या हे आधीन, परस्वाधीन तो सर्वस्वी. ऐसे मी म्हणता, थकले कित्येक निश्चय करता, साई एक स्वतंत्र देवता, गळे अहंता इतरांची. आपली पाळी आली आविण, बाबासी होईना आपले स्मरण, कानी न येई तद्गुण वर्णन, दर्शन स्फुरण कोठून. जावे साई समर्थ दर्शना, असता कित्येकांची कामना, योगची आला नाही त्यांना, साई निर्वाणापर्यंत. पुढे जाऊ जाऊ म्हणता, आड येऊनी दीर्घसूत्रता, राहिले कित्येक येता येता, बाबाई निधन पावले. आज उद्या करत राहिले, अखेर प्रत्यक्ष भेटीस अंतरले, ऐसे पश्चाताप पावले, अंती नागवले दर्शना. ऐसी यांची जी राहिली भूक, परिस्ता कथा या आदरपूर्वक, पुरवेल दुधाची तहान ताक, विश्वास एक ठेविता. बरे जे भाग्य कोणी गेले, दर्शन स्पर्शन चित्ती आले, ते काय तेथे येथेच राहिले, बाबांनी ठेविले पाहिजे. आपल्या पायी कोणान जाववे, राहू म्हणता कोणान राहावे, आज्ञा होईल तोच बसावे, माघारा जावे जा म्हणता. एकदा काका महाजनी, शिर्डीस गेले मुंबईहुनी, एका आठवडा शिर्डीस राहुनी, परतावे मनी तयांचे. सावडी सुंदर शृंगारित, बाबा समोर पाळणा टांगीत, कृष्ण जन्माचा उत्सव करीत, आनंदे नाचत भक्तजन. गोकुळाष्टमीचाही सोहळा, आनंदाने पाहावा डोळा, साधुने ऐसे मौजेची वेळा, काका शिर्डीला पातले. आरंभीच बाबांच्या दर्शना, जाता बाबा पुस्ती तयांना, परतणार केव्हा निज सदना, विस्मय मनात काका. भेटता क्षणीच का हा प्रश्न, काका झाले विस्मयापन्न, राहू शिर्डीत 8 दिन, होते की मन तयांचे. बाबा तेव्हा स्वये पुस्ती, उत्तर देणे काका प्रती, तेही वाटे बाबाच सुचविती, म्हणून देती योग्य ते. बाबा जेव्हा देतील आज्ञा, परतेन तेव्हा आपले सदना, प्रतिउत्तर देताची काकाच्या वदना, उदयिक जा ते म्हणाले. आज्ञा केली शिरसाप्रमाण, करुणी बाबांसी वंदन, असता अष्टमी सारखा सण, केले प्रयाण ते चिदनी. पुढे जाई ते गावी येती, पेढीवरती जाऊनी पाहती, मालक मार्ग प्रतीक्षाच करती, काका परतती केव्हाही. मुनिमय एकाएकी आजारी, मालकास काकाची जरुरी, काकाने त्वरित यावे माघारी, पत्र शिर्डीवरी मोकलिले. काका तेथून निघाल्यावरी, टपालवाला तपास करी,
मग ते पत्र पाठवी माघारी, मिळाले घरी काकास. त्याची पहा की याचे उलट, श्रवण करा ही अल्प गोष्ट. भक्तासीन कळे निजा भेट, साई ते स्पष्ट जाणतसे. अशीच एक कथा आहे. एक नाशिकला मुळे नावाचे अग्निहोत्री ब्राह्मण होते. त्यांचा काहीतरी प्लॅन वेगळाच होता, पण त्यांचं काय पूर्वपुण्याई होती, त्यामुळं ते शिर्डीला येऊन पोहोचले. मग आता इथे बाकीची उदाहरणं दिली आहेत की गाठीला बळ नसता कोणी शिर्डीला येऊन थांबतच नसे. जेव्हा बाबा होते तेव्हा बाबांच्या पुढं कोणाचं काही चालणारच नाही. कोण म्हणायचं मी जाईन, मन मानेल तेव्हा राहीन, पण नाही, ते सगळं पराधीन आहे. असे मी थकले की ज्यांना बाबांचं दर्शन करायचं होतं, पण शेवटी बाबा निधन पावले. पण त्या व्यक्तींचं काही बाबांना दर्शन करण्याचा योग काही आलेला नाही आहे. आणि कित्येकांना असं भेटीस अंतरले ती लोक, मनात नंतर पश्चाताप करत बसले. अशा लोकांसाठीच हा ग्रंथ आणि ही कथा मी लिहित आहे. तर कोणी राहा म्हणून राहत नाही, कोणी जा म्हणून जात नाही. असेच एकदा काका महाजनी शिर्डीला गेले मुंबईवरून आणि 8 दिवस राहीनासा विचार केला होता. चावडी सुंदर शृंगारली, बाबांसमोर पाळणा बांधला आणि कृष्ण जन्माचा उत्सव केला. आता दुसऱ्या दिवशी काय, दहीहंडी, म्हणजे आपल्याकडे दुसऱ्या दिवशी असतो गोपाळकाला, तसंच तसा गोकुळाष्टमीचा सोहळा पण आता करूया. तर बाबांनी आल्याच विचारलं, बाबा परत कधी जाणार आहेस? काकांना आश्चर्य वाटलं, बाबा असं काय विचारतात. तर काकांच्या तोंडून स्वतःच बाबांनी उत्तर दिलं की तुम्ही म्हणाल तेव्हा मी जाईन, तुम्ही आज्ञा द्याल तेव्हा मी जाईन. तर म्हणे उद्याच जा. मग काका आपले गेले. बाबांची आज्ञा काय त्यांनी मोडली नाही. आले तर मुंबईला असं झालं, तो मालक त्यांचा पेढीवरचा वाटच पाहत होता, कारण तिथला मुनीम आजारी पडला होता. काकांची खूप गरज भासलेली आणि त्या पेढी मालकाने असं ताबडतोब एक टपालच टाकलेलं होतं, पण ते मिळायच्या आधीच काका तिथं जाऊन पोहोचले आणि टपालवाल्याने ते टपाल उलट पाठवलं. ते मुंबईच्या घरीच काकांना ते मिळालं. एकदा नाशिकचे प्रख्यात वकील नामे भाऊसाहेब धुमाळ, बाबांचे एक भक्त प्रेमळ, आले केवळ दर्शना. उभ्या उभ्या घ्यावे दर्शन, करुणी पायीन मन, घेऊन उदयिका आशीर्वचन, जावे परतोन हे पोटी. परतता वाटेवर निफाडास, उतरणे होते धुमाळास, तेथे एका मुकादम्यास, जाणे तयासा आवश्यक. जरी हा तयांचा बेत, बाबा जाणत उचित अनुचित, परत जावया आज्ञा मागत, बाबा न देत ती त्यांना. आठवडा एक ठेवून घेतले, आज्ञा देण्याचे स्पष्ट नाकारिले, सुनावणीचे कार्य लांबले, तैसीची गेले 3 वार. ठरलेल्या तारखा 3 वार म्हणजे आठवड्यावरही काही दिवस ठेवून घेतले धुमाळास. इकडे मुकादम्याचे तारखेस, न्यायाधीशास अस्वस्थता, जन्मात कधी नाही ठावा, ऐसा पोटशूळ दुर्धर उठावा, मुकादमा आपोआप पुढे ढकलावा, काळ लागावा सार्थकी. असो धुमाळास साई सहवास, पक्षकाराचा चिंता निरास, घडून आले अप्रयास, ठेविता विश्वास साईंवर. पुढे मग योग्य काळी, धुमाळा ते आज्ञा दिली, कार्य सर्व यथास्थित झाली, अघटित केली साईंची. मुकादमा चालला 4 मास, झाले 4 न्यायाधीश, परी अखेरीस आले यश, आरोपी निर्दोष सुटला. एकदा एक भक्त प्रवर, नानासाहेब निमोणकर, कैसा तयांच्या पत्नीचा कैवार, घेतला तो परिसावा. निमोणगावीचे वतनदार, न्यायाधीशाचा कारभार, सोपवी जया सरकार, वजनदार हे मोठे. माधवरावांचे पितृव्य ज्येष्ठ, वयोवृद्ध पूज्य ज्येष्ठ, जायाही मोठी एकनिष्ठ, साईच इष्टदैवत ज्या. सोडून या वतनी गाव, शिर्डीत दोघाही दिदला ठाव, साई चरणी ठेवून भाव, सुख स्वभाव वर्तती. उठून या ब्राह्ममुहूर्ती, प्रातस्नान पूजन सारिती, करावया नित्य काकड आरती, चावडी प्रतीती येत. पुढे आपली स्तोत्रे म्हणत, नाना बाबांपाशीच राहत, पै सूर्यास्त तोपर्यंत सेवेत निरंतर बाबांच्या. लेंडीवरी बाबाच नेत, मशिदीत आणून घालत, पडेल ती सेवा करीत, प्रेमभरीत मानसे. बाईनेही आपल्या परी, करवेल ती बाबांची चाकरी, करावी अति प्रेमभरी, दिवसभरी तेथेची. कराया मात्र स्नान पान, स्वयंपाक जेवण खाणं, अथवा रात्री करावया शयन, निजस्थान सेवावे.
बाकी अवशेष सर्व काळ, दुपार तिपार सांज काळ, घालवी हे दाम्पत्य प्रेमळ, राहुनी जवळ बाबांच्या. असो ह्या दोघांची सेवा वर्णिता, होईल बहु ग्रंथ विस्तारता. म्हणून प्रस्तुत विषयापुरता भाग मी आता ऐकवितो. बाईशी जाणे बेलापुरी, मुलगा तेथे थोडा आजारी. केली पतीच्या विचारी, तेने तयारी जाण्याची. पुढे नित्यक्रमानुसार बाबांचाही घेतला विचार. पडताच बाबांचा होकार, कानावर घातला पतीच्या. असवायचे निश्चितपणे, ठरले बेलापुराचे जाणे. पुढे पडले नानांचे म्हणणे, उद्याच परतणे माघारा. नानासी होते काही कारण, म्हणून म्हणते तिज लागून. जा परी ये परतोन, दुश्चिंत मन कुटुंब. दुसरे दिवशी पोळ्याची आवस, तोही तेथेची काढावा दिवस. होते बाईच्या मनासे हौस, येईना मनास नानांच्या. शिवाय अमावास्येचा दिन, अनुक्त कराया गमनागमन. बाईसी पडले कोडे घन, कैसी सोडवण होईल. बेलापुरास गेल्या विन, वाटेन तिजरा समाधान. दुखवितान ये पतीचे मन, आज्ञे उल्लंघन मग कैसे. असं मग केली तयारी, निघाली जावया बेलापुरी. लेंडीस निघाली बाबांची स्वारी, नमस्कारी तया ते. कोणीही बाहेर गावी जाता, पावा वया निर्विघ्नता. देवापुढे खालवी माता, तिचही प्रथा शिर्डीत. परी ते तिचा देवसाई, जावयाची कितीही घाई. निघावयाचे समय डोई, तयांचे पायी ठेवीत. या तेथील क्रमानुसार, साठ्यांची या वाड्यासमोर. बाबा उभे असता क्षणभर, बाईने चरण वंदिले. नानासाहेब निमोणकर, आदी करुणी सान थोर. येऊन तेथे दर्शन तत्पर, करती नमस्कार बाबांना. ऐसी या समस्त मंडळी देखता, विशेषतः नानांची या समक्षता. बाबा वदले बाईस तत्वता, पाहावी समय उचिता तयांची. पायी ठेवून माथा, निघावयाची आज्ञा मागता. जा बरे जा आता, स्वस्थ चित्ता असावे. गेल्यासारखे 4 दिवस, सुखी राही बेलापुरास. विचारून या सर्व त्रास, माघारी मग येई तो. ऐसे बाबांचे वचन, बाईच कल्पित शांतवन. निमोणकरासी पटली खून, उभय तास समाधान. सारांश आपण करावे बेत, आम्हान जाणवे आदी अंत. हिताहित जाणती संत, काही न अविदित तयांचे. भूत भविष्य वर्तमान, करतला मलकवत. तया ज्ञान करता तयांच्या आज्ञेत वर्तन, सुखसंपन्न भक्त होती. असेच एक बाबांचे धुमाळ नावाचे भक्त होते. ते नाशिकचे प्रख्यात वकील भाऊसाहेब धुमाळ. तर त्यांनी विचार केला, शिर्डीला जावं, उभ्या उभ्या बाबांचं दर्शन घ्यावं, पायी नमन करावं, आशीर्वाद घ्यावा आणि लगेच परत फिरावं. पण वाटेमध्ये निफाडला त्यांना कामच होते. निफाडला त्यांची केस होती. ते वकील होते ना, त्यांना केस होती. गेले शिर्डीला, बाबांचं दर्शन घेतलं. बाबा काय त्यांना सोडायला तयार नाही. आठवडाभर बाबांनी काही जायची आज्ञा दिलीच नाही. इकडं अशा 3 तारखा पुढं गेल्या मुकदम्याच्या. म्हणजे काय झालं, जेव्हा जेव्हा तारीख यायची, वकील अनुपस्थित, पण न्यायाधीशाला एवढं अस्वस्थ, त्याच्या पोटात एवढं दुखायला लागायचा, पोटशूळ उठायचा, की ती केस तारीख आपोआप पुढं जायचं. असं बाबांनी केलं होतं. त्यांच्यावर विश्वास ठेवला तर ते बरोबर त्या विश्वासाला त्यांनी सार्थ असं बाबांनी केलं. मग आज्ञा केली, जा बाबा आता काय असेल ते व्यवस्थित तुझं पूर्ण कर. मग 4 महिने तो मुकदमा चालला. 4 वकील न्यायाधीश झाले आणि अखेर यश आले. तो आरोपी सुटला बाबा व्यवस्थित. असंच एकदा नानासाहेब निमोणकर आणि त्यांची पत्नी, बाबांनी कसा काय त्यांच्या पत्नीचा कैवार घेतलेला आहे. आता हे निमोणगावचे वतनदार नानासाहेब. एक प्रकारे गावाचा न्यायनिवाडा न्यायाधीशाचा कारभार होता सगळा. सरकारने त्यांना तिथलं वतनदारी दिली होती. पण ते कसं, त्यांनी सगळं सोडलं आणि बाबांच्या इथं शिर्डीला येऊन ते जोडपं राहिलं होतं. आणि अशा रीतीनं बाबांची सेवा ते लोक दिवस रात्र करत होते. हे नानासाहेब निमोणकर तर दिवस रात्र बाबांच्या सोबतच. पहाटे उठून नवरा बायको दोघं येत, बाबांची काकड आरती करत, सावडीवर येत, पुढं आपली स्तोत्र म्हणत. मग ते नाना बाबांपाशीच राहत आणि त्यांना लेंडीवरती नेऊन आणत, मशिदीला आणून परत ठेवत, दिवसभर सेवा करत. बाई काय करायची, तर बाई आपली
स्नान संध्या स्वयंपाक जेवण खाण एवढ्यापुरती आपल्या जागी जायची आणि रात्री झोपण्याच्या वेळी बाकी ती पण सतत बाबांच्या सोबतच असायची. मग तिला एकदा जायचं होतं, तिचा मुलगा जिकडे आजारी होता त्या गावी जायचं होतं. बेलापूर नावाचं ते गाव आहे, तिथं तिला जायचं होतं. मग तिनं आधी नवऱ्याची परमिशन काढली, बाबांना विचारलं, बाबांची परवानगी काढली, परत नवऱ्याच्या कानी घातली कारण मुलगा आजारी होता. मग बाईची पण इच्छा होती की जाते तर 4 दिवस इथं मुलाजवळ राहीन आणि मग येईन. पण नानाने काय सांगितलं की लगेच दुसऱ्या दिवशी तू ये बाई, आजच्या दिवस गेलीस की उद्याच परत ये. मग तिला ते मनात इच्छा नव्हती. एक तर दुसऱ्या दिवशी पोळा होता. पोळ्याची आवस म्हणजे पिठोरी अमावास्या, म्हणजे एक प्रकारे तो एकतर मायलेकाचाच सण आहे. श्रीकृष्णानं नाही का देवकीनं तुरुंगात असताना तिथं हे माझं हे कोण घेणार वाण, अतिथी कोण आहे माझा. श्रीकृष्णाला ते खेळता खेळता कळलं. श्रीकृष्ण तिथे तुरुंगात गेले आणि ते पाठीमागं उभे राहून ते तिचं वाण घेतलं. तसंही आता ही बाई पण आपल्या मुलाला बघायला चालली ना, शिवाय अमावास्येला प्रवास करू नये असं पण म्हणतात. मग त्याच्यामुळं तिला काही यायचं नव्हतं. पण नवऱ्याची आज्ञा कशी काय नाही म्हणायची. इकडे मुलाची माया आणि इकडे नवऱ्याची आज्ञा. मग निघाले शेवटी. निघाली तर बाबांची स्वारी लेंडीला निघाली होती. तर काही काळ ते बाबा साठ्यांच्या वाड्यापुढं तिथं थांबले होते. तेवढ्यात जाऊन तिनं नमस्कार केला. आपण कोणी पण बाहेर गेलं की आपण जाताना जसं नमस्कार करतो देवापुढं, तसं शिर्डीतले लोक सगळे प्रवास हे व्हावा म्हणून, सुखकर व्हावा म्हणून बाबांच्या पुढे नमस्कार करत असत. बाबा म्हणले जा जा, वेळ काढू नको, गेल्या सरशी 4 दिवस राहून ये. मग आता ते झालं. बाईला पण बरं वाटलं की हां बाबा बाबांनीच सांगितलंय, आता नवरा काय म्हणणार नाही. निमणकरांना खून पटले की आपण उद्याच ये म्हणत होतो, पण आपल्या बायकोची इच्छा बाबांनी जाणलेली आहे आणि बाबांनीच तिला 4 दिवस राहण्याची परवानगी दिली आहे. असं या कथेचं पूर्वसंधान कुठं होतं तर ते नाशिकचे जे मुळेग्रस्त आहेत त्यांच्यापाशी होतं. आता ते आपण पाहूया. असं आता पूर्वानुसंधान चालू मुख्य कथा निरूपण. कैसी मुळ्यावरी कृपा करून दिदले दर्शन गुरुचे. श्रीमंत बापूसाहेब बुट्टी हेतू घ्यावी तयांची भेटी. परतून जावे उठाउठी मुळ्यांच्या पोटी हे होते. असो हा जरी त्यांचा हेत, बाबांचा त्यात अन्य संकेत. तो चमत्कार ते इंगित, सावचित्त परिसावे. श्रीमंताची भेट झाली, मंडळी मशिदी लागी निघाली. मुळ्यांनाही इच्छा उदेली, निघाले मंडळी समवेत. मुळे षटशास्त्री अध्ययन, ज्योतिर्विद्येत अतिप्रवीण. सामुद्रिकातही तैसेच पूर्ण, रमले दर्शन होताच. पेढे बतासे बर्फी नारळ, नारिंगादी फळाव फळ. अमुपार पिती जन प्रांजळ, प्रमळ भक्त प्रेमळ बाबास. शिवाय तेथे येती माळिनी, जांब केळी ऊस घेऊनी. बाबा खरीदती आलिया मनी, पैसे देऊनी पदरचे. पल्लवचा पैका खर्च करीत, आंब्याच्या पाट्या खरेदीत. केळी उमाप आणावीत, वाटीत मनसोक्त भक्तांना. एकेका आंबा घेऊन करी, धरून दोन्ही तळ हसता भीतरी. चोळून मऊ झाल्यावरी, भक्ता करी मग देत. आंबा लाविता ओठी, रस एकदाच उतरावा पोटी. जैसी भरली रसाची वाटी, सालबाटी फेकावी. केळावर तो अपूर्व शैली, भक्तांनी घ्यावी गर्भनवाळी. बाबांनी सेवाव्यात तयांच्या साली, काय त्या केली अद्भुत. ही सर्व फळे आपले हाती, बाबा तेथे अवघ्यासी वाटीती. कोकाली आलिया चित्ती, स्वयेचा किती एखादे. या क्रमाची या परिपाठी, केवळ भक्तजनाची यासाठी. खरदुनी केळी याच्या पाटी, बाबा वाटीत होते तै. शास्त्री बुवासा आश्चर्य घन, झाले देखून बाबांचे चरण. ध्वजवज्रांकुश रेखा निरीक्षण, करावे मन झाले. भक्त काकासाहेब दीक्षित, होते तेव्हा निकट स्थित. उचलून 4 रंबा फळे देत, हातात बाबाचे हातात ते दवा. कोणी बाबास भाऊ विणविले, बाबा हे क्षेत्रस्थ शास्त्री मुळे. पातले चरणी पुण्यबळे, प्रसाद फळे द्या की त्या. विनवा कोणी वा न विनवा, बाबांचे आलिया विण जीवा. कोणा ते काही न देता केव्हा, करती केव्हा काय ते. केळीन मुळे हात मागती, तदर्थ पुढे हात पसरती. बाबां तिकडे चित्त देती, प्रसाद वाटती सकळी का.
मुळे बाबास करती विनंती, फळे नको हात द्या मागती, पाहू येते सामुद्रिक बदती, बाबान देती तया हात, तरीही मुळे पुढे सरकत, सामुद्रिकाचे हात लांबवीत, बाबा तिकडे न डुंकून पाहत, नाहीत जणू गावीच त्या, पसरल्या मुळ्यांचे हाती, बाबा ती चार केळी ठेवती, बसा म्हणती परीन देती, मुळ्याचे हाती निज हस्त, आजन्म ईश्वरार्थ जिजविला काय, तयासी सामुद्रिकी कर्तव्य काय, अवाप्त सकळ काम साईराय, सद्भक्ता माय बापजो, पाहुणी बाबांची निस्पृह स्थिती, सामुद्रिकार्थ उदासीन वृत्ती, शास्त्री बुवा हस्तावरती, नाद टाकीती बाबांचा, काही वेळ स्वस्त बैसले, मंडळी समवेत वाड्यात गेले, स्नान केले सोवळेल्याले, आरंभू सरले अग्निहोत्र, इकडे नित्यक्रमानुसार बाबा निघाले लेंडीवर, म्हणती गेरू घ्या रे बरोबर, भगवे अंबर परिधानू, सर्वास वाटला चमत्कार, गेरूचे बाबा काय करणार, जो तो करू लागे विचार, गेरू स्मरला आज का, बाबांची ऐसीच संदिग्ध वाणी, काय अर्थ आणावा मणी, परी आदरे साठविल्या श्रवणी, अर्थश्रेणी वगरती, की ते संतांचे बोल, कधीही ते नसणार फोल, अर्थभरत सदा सखोल, करवेल मोल कवणा ते, आधी विचार मग उच्चार, तो हा नित्यांचा व्यवहार, उच्चारामागे आचार, संत साचार आदरिती, या सर्वमान्य सिद्धांतानुसार, संत वचन कधी ना निस्सार, ध्यानी धरुणी पडताळी येता फार, पडे वेळेवर उकलत्या, असं इकडे बाबा परतले, निशाणी शिंग वाजू लागले, बापूसाहेब जोगी ते वाहिले, वेळी सुचविले मुळ्याते, आरतीचा समय आला, येता काय की मशिदीला, शास्त्री बुवाचे सोवळेपणाला, प्रसंग वाटला अवघडतो, वदती मग प्रतिउत्तरी, घेऊ दर्शन तिसरे प्रहरी, लागले जोग मग ते अवसरी, करू तयारी आरतीची, इकडे बाबा परत येऊनी, बैसले बोलत निजासनी, तो सर्वांच्या पूजा होऊनी, आरती स्थानी थाटली, इतक्यात बाबा म्हणती आणा या नव्या बामणाकडून दक्षिणा, बापूसाहेब बुट्टीच दक्षिणा, गेले दक्षिणा मागावया, नुकतेच मुळे करून स्नान, सोवळे वस्त्र करून परिधान, बसले होते घालून आसन, स्वस्त मन करोनिया, निरोप पोरिसता ते अवसरी, विक्षेप दाटला मुळ्यांचे अंतरी, दक्षिणा किमर्थ म्या द्यावी तरी, मी अग्निहोत्री निर्मळ, असतील बाबा मोठे संत, परी मी काय तयांचा अंकित, मदपाशी का दक्षिणा मागत, झाले दुश्चित्त मनतेने, साईसारखे दक्षिणा याची ती, कोट्याधीश निरोप आणती, मुळे जरी मनी शंकती, दक्षिणा घेती समवेत, आणिक संशय तयांचे मनी, आरब्ध कर्मे अपूर्ण टाकुनी, जावे कैसे मशिदी लागुनी, नाही म्हणूनही म्हणवेना, संशय आत्म्यास नाही निश्चिती, सदा दोलायमान चित्ती, तया नही हाही नाही ती गती, त्रिशंकू स्थिती तयांची, तथापि मग केला विचार, जावयाचा केला निर्धार, गेले सभा मंडपा भीतर, राहिले दूर ते उभे, आपण सोवळे मशिदोवळी, कैसे जावे बाबा जवळी, लांब राहुनी बद्धांजली, पुष्पांजली फेकती, इतक्यात ऐसा चमत्कार, झाला तयाचे दृष्टी समोर, बाबा अदृश्य गादीवर, घोलप गुरुवर दिसले ते, इतरात नित्याचे साई समर्थ, मुळ्यांचे डोळा घोलपनाथ, ते जरी पूर्वीच ब्रह्मीभूत, आश्चर्यचकित बहुमुळे, गुरु जरी वस्तुता समाधिस्त, तेही जरी दृष्टी गोचर भासत, तेने मुळे आते विस्मित, तैसेच साशंकित मानसी, स्वप्न म्हणावे नाही तिजला, जागृतीत तव गुरु कैसा ठेला, संभ्रम केवता जीवी उठला, बोल खुंटला क्षणभरी, आपला आपण घेई चिमटा, म्हणे नव्हे हा प्रकार खोटा, किमर्थ हा संशय फुकटा, सर्वा कटा मी येथे, मुळे मूळचे घोलप भक्त, बाबाविषयी जरी शंकित, परी झाले पुढे अंकित, अकलंकित मानसे, स्वये वर्णाग्रज ब्राह्मण, वेदांग शास्त्र संपन्न, मशिदीत घोलप दर्शन, विस्मयापन्न झाले, मग वरती गेले चढवून, निजगुरूचे चरण वंदून, उभे राहिले कर जोडून, वाचे समवून पडियेले, भगवे वस्त्र
बघवी छाटी गोलपस्वामी देखून दृष्टी, धावणी तयांचे पायी घातली मिठी, उठा उठी मुळ्यांनी तुटला उच्चवर्णाभिमान, पडले डोळ्या माझी अंजन, भेटताने निजगुरु निरंजन, निदान संपन्न ते झाले, हरपली विकल्प वृत्ती, जडली बाबांवरती प्रीती, अर्धोन्मिलित नेत्राप्रती टकलावी ती साईपदी, अनंत जन्मीचे सुकृत फळले, दृष्टी पडता साईची पाऊले, चरणतीर्थी स्नान घडले, दैव उघडता वाटले, आश्चर्य केले सकळी की, हे काय घडले एकाएकी, जाऊन फुलांची फेकाफेकी, पायी डोकी ठेवती का, इतर म्हणती बाबांची आरती, मुळे गोलप नामे गरजती, उच्च स्वरे त्यांची आरती गाती, रंगीरंगती सप्रेम, सावळ्याची सांडली स्फिती, स्पर्शास्पर्शाची विराली स्फूर्ती, सोवळ्याची सांडली स्फिती, स्पर्शास्पर्शाची विराली स्फूर्ती, साष्टांग दंडायमान होती, डोळे मिटती आनंदे, उठल्यापरी डोळे उघडता गोलपस्वामीसी अदृश्यता, त्याची स्थानी श्री साई समर्था, दक्षिणा मागता देखिले, पावणी बाबांची आनंदमूर्ती, आणि तयांची ती अर्थक्य शक्ती, तटस्थ झाली चित्तवृत्ती, मुळे निजस्थिती विसरले, ऐसे हे महाराजांचे कौतुक, देखता हरली तहान भूक, पुढे झाली निजगुरु दर्शन सुख, निजगुरु दर्शन सुख, परम हरिक मुळ्यांना, झाले मनासी समाधान, घातले बाबासी लोटांगण, आनंद अश्रुस भरते येऊन, मस्तकी चरण वंदिले, दक्षिणा काय होती दिदली, पुनश्च डोई चरणी ठेवली, नैनी प्रेमाची आसवे आली, तनु झाली रोमांचित, सद्गदित कंठ झाला, अष्टभाव मनी दाटला, म्हणती मनीचा संशय फिटला, वरी भेटला निजगुरु, पाहुणी बाबांची अलोली कलीला, मुळाचा सर्वच जनगैवरला, गेरूंचा अर्थ विशद झाला, अनुभव आला ते धवा, हेची महाराज हेची मुळे, आश्चर्य कैसे याची वेळे, कोण जाणे महाराजांचे कळे, अगाध लीळा तयांची, ऐसाची एक मामलेदार, धरुणी साई दर्शनी आदर, सवे घेऊन मित्र डॉक्टर, निघाले शिर्डीस यावया. अशी ज्या मुळ्यांची कहाणी सांगितली आहे. त्यांना हस्त सामुद्रिक वगैरे येत होता, हातावरच्या रेषा वगैरे पाहायला येत होत्या. ते नाशिकवरून दर्शनाला कुणाचे आले तर त्यांना दर्शन म्हणजे बाबांसाठी नव्हते आले, तर त्यांना श्रीमंत बापूसाहेब बुट्टी यांना भेटायचं होतं म्हणून ते आले. आणि मग आल्यावरती बापूसाहेबांबरोबर तेच बाबांच्या दर्शनाला गेले. आता तिथे बाबा काय करायचे, या माळणी यायच्या विकत घ्यायचे, त्याच्याकडनं आंबे घे, रंबाफळं म्हणजे केळी घे, उसाची कांडी घे, विकत घ्यायचे हा बाबा, आणि त्या भक्तांना बाकीच्या वाटायचे. आंबा तर अगदी चोळून माऊ करून मग त्या भक्ताच्या हातात द्यायचे, म्हणजे तोंडाला लावला की रसाने पोट भरलं पाहिजे असं बाबांचा हात लागला आहे ना त्याला. शेवटी केळांचं तसंच, ते भक्त केळं खायचे, मधला भाग गर्भ, शब्द काय छान दिलाय बघा, भक्तांनी घ्यावी गर्भ न्हावाळी आणि बाबांनी सेवाव्यात साली. मग ते मधला जो गर्भ आहे किंवा गार आहे तो जो लोकांना द्यायचे केळाचा, आणि बाबा काय करायचे, किती वेळा साली खायच्या. मग कोण असं म्हटलं बाबा घ्या, तर क्वचित एखादं त्यातलं फळ बाबा खात असत. आता त्या बापूसाहेब बुट्टींची भेट झाली. श्रीमंत त्या तिकडचे, ते नागपूरचे श्रीमंत, म्हणजे पदवी त्यांची श्रीमंत आणि प्रत्यक्षात पण ते श्रीमंतच होते. मग ते निघाले बाकीच्या मंडळीबरोबर बाबांच्या दर्शनाला. येता काय, आता ह्यांना पण इच्छा झाली, येतो म्हणे. आले ते, मुळात ते काय हे सामुद्रिक वगैरे पाहणारे ना, तर त्यांना बाबांचा खरा हात पाहायचा होता. ते पुढं जाऊन बाबांचा हात बघायला मागत होते, आणि बाबा काय त्यांच्या हातामध्ये हात देत नव्हते. आणि मग कोणतरी ती बुट्टींनीच मला वाटतं किंवा काकासाहेब दीक्षितांनी ती 4 फळं दिली बाबांच्या हातात, आणि बाबा म्हणे द्या प्रसाद ना कोणाला तरी, यांना द्या प्रसाद मुळ्यांना. बाबांनी अजिबात मुळ्याकडे दुर्लक्षच केलं, काय लक्षही दिलं नाही, प्रसादही दिला नाही. जेव्हा ते मुळे अगदी पुढे येऊन बाबांचा हात धरायला लागले कशासाठी, बघण्यासाठी, तेव्हा मग मुळ्यांनी त्यांच्या हातामध्ये बाबांनी त्या मुळ्यांच्या हातामध्ये 4 केळी ठेवल्या, पण त्यांच्याकडे बघितलं मात्र नाही. तर त्यांना आश्चर्य वाटलं की साधारणतः भविष्य वगैरे पाहणारा म्हणलं की लोकांना खूप उत्सुकता असते ना, लोक अगदी धावून आपले हात दाखवतात.
पण इथं बाबांना कशाची काही उत्सुकता किंवा काय नव्हती. अरे जो स्वतःच परमात्मा ईश्वर आहे, ईश्वराचा अवतार आहे, ईश्वर कार्यार्थी ज्यानं जीव आपला देह झिजवला आहे, तर त्याला सामुद्रिक भविष्याशी काय कर्तव्य आहे तर बघितलंच नाही. मग ते आपले घरी गेले, म्हणजे वाड्यावर गेले, बापूसाहेब बुट्टी किंवा कुठं जिथं रूम घेतली होती तिथं गेले, स्नान संध्या आटोपली आणि ह्याला बसले, आंघोळ केली आणि संध्येला बसले होते. तर ते संध्या आचमन वगैरे करत होते. तर तेव्हा बाबांची इकडं आरती होती. आरतीचं शिंगबिंग वाजलं. तर त्यानं विचारलं येतं का आरतीला. तर नाही म्हणे, मी तिसऱ्या प्रहरी दर्शन घेईन, मी काय आता येणार नाही. मग त्यांच्या मनी हे की एकतर मी आता सुचिरभूत आहे, सोहळा आहे आणि माझी कर्मकांड सोडून मी कशाला जाऊ त्या बाबांच्या दर्शनाला, जाईन मी तिसऱ्या प्रहराला, असं म्हणून ते गेले. मग इकडे हे आसन करून मस्त आचमन वगैरे आपलं करीत राहिले. आणि झालं आरती झाल्यानंतर बाबाने सांगितलं बुट्टींना की त्या बामणाकडनं मला दक्षिणा घेऊन या, मला दक्षिणा पाहिजे. मग ते स्वतः बापूसाहेब बुट्टी आले की साईबाबा तुम्हाला दक्षिणा मागत आहेत, तुम्ही चला. तर ह्यांना प्रश्न पडला, मी कशाला दक्षिणा देऊ, मला का मागतायत, मी काय त्यांच्या आधी नाही का, असतील मोठे संत, मला काय करायचं आहे, माझं काय संबंध नाही, मी कशाला द्यावी दक्षिणा. बस स्वतः साई दक्षिणा मागतायत. आणि हा निरोप घेऊन कोण आला आहे तर कोट्याधीश आलेत ते बापूसाहेब बुट्टी. ते स्वतः देऊ शकत होते यांच्या वतीनं, घ्या बाबा मी तुम्हाला दक्षिणा देतो. पण नाही, बाबांनी ज्यांना मागितली त्या व्यक्तीकडनंच बाबांना दक्षिणा पाहिजे असायची. ह्यांच्या मनात ॲक्च्युअली संशय होता, म्हणजे दुविधा होती की करू नाही करू, जाऊ नाही जाऊ असं होतं. तरी पण गेले. आधी हा यवन आहे, मी आता सोहळा आहे, आंघोळ करून मी माझी रोजची कर्मकांड कर्तव्य करायला बसलो आहे आणि अशा वेळी हा माणूस मला मशिदीला बोलवतो आहे, मी जाऊ का नको जाऊ असं मनात त्यांच्या द्विधा मनस्थिती झाली. पण ते गेले, सोबत गेले तर लांबच उभे राहिले. आरती संपल्यावरती लांबनच त्यांनी आपली फुलांची ओंजळ, आपण जी पुष्पांजली देतो ती पुष्पांजली बाबांच्या तिथे टाकले, त्या दिशेनं टाकले, म्हणजे जवळ गेले नव्हते बाबांच्या. पण मग एकाएकी त्यांना काय झालं तर बाबांच्या जागी त्यांचे घोलप महाराज दिसू लागले. म्हणजे बाबांनी लेंडीला निघताना म्हणले होते की आज गेरू घ्या रे सोबत, म्हणजे भगवा घ्या आज सोबत, किंवा आज भगवं नेसायचं आहे, माझं वस्त्र भगवं करायचं आहे, असा त्याचा अर्थ. आता संत कधी कधी काय बोलतात ते समोरच्याला मतीत अर्थ कळत नाही, पण त्यामागे काहीतरी अर्थ असतो. संतांचे बोल असे उगाचच नसतात आणि ते असे फोलही जात नाहीत. तर त्यांना आपले जे घोलप महाराज होते त्यांचे सद्गुरू ते भगव्या वस्त्रामध्ये बसलेले त्या गादीवरती दिसले. आता ह्यांना पण माहीत होतं की आपले सद्गुरू हे म्हणजे गेलेले आहेत, समाधीत झालेले, समाधीस्थ आहेत. तरी पण कसे काय दिसले त्यांना पण आश्चर्य वाटलं. मग स्वतःला एक चिमटा काढला की मी जागे पाणी आहे का, मी झोपलेला आहे, तर नाही, जागाच आहे आणि खरोखर ते बाबांच्या जागी त्यांचे घोलप महाराज बसलेले आहेत. मग मात्र त्यांच्याच्याने राहवलं नाही, सोहळं ओवळं सगळं सोडलं, डायरेक्ट त्या मशिदीला वरती चढले आणि बाबांचे पायच धरले. आता लोकांना आश्चर्य वाटलं, आधी तर ते पुढे पण यायला पाहत नव्हते, लांबूनच फुलं फेकत होते, आणि आता बाबांचे पाय धरले आहे आणि बाबांच्या पायाला मिठी मारलेली आहे, बाबांना काही केल्या सोडत नाहीत. मग जरा वेळाने सगळं झाल्यावर परत वर बघितलं तर बाबांची आकृती दिसते. मग आता काय, बाबा म्हणले माझी दक्षिणा. मग त्याने काय केलं, पायावरती पुन्हा डोळी ठेवली, कंठ सद्गतीत झाला, म्हणजे मला सद्गुरू पण भेटला आणि माझ्या गुरूंचं पण दर्शन झालं. तर पुन्हा एकदा नमस्कार करणे हीच मोठी दक्षिणा मुळेंना वाटली. ऐसाची एक मामलेदार, धरुणी साई दर्शनी आदर, सवे घेऊनी मित्र डॉक्टर, यावया शिर्डीस निघाले. डॉक्टर ज्ञातीचे ब्राह्मण, राम उपासक आचारवान, स्नान संध्या विहिताचरण, नेमनिर्बंधनी आवड. साईबाबा मुसलमान, आपले आराध्य जानकी जीवन, आधीच स्नेहाशी ठेवले सांगून, नाही मी नमन करणार. मुसलमानाच्या पायी नमन, करावया माझे होईना मन, म्हणून शिर्डीस करावया गमन, प्रथम पासून शंकित मी. पाया पडा हा कोणीही आग्रह, धरणार नाही ऐसा दुराग्रह. करुणी घेऊ नका हा ग्रह, करा हा निग्रह मनाचा. करावा माते नमस्कार, बाबाही ऐसे कधी न वदनार. आश्वासित आहे मामलेदार, प्रगटला आदर गमनार्थी. ऐसा दृढ निश्चय करून, मानून आपल्या मित्राचे वचन, विकल्प अवघा दूर सारून, निघाले दर्शन घ्यावया. परी आश्चर्य जै शिर्डीस आले, दर्शनार्थ मशिदीत गेले.
आरंभी त्यांनीच लोटांगण घातले, विस्मत झाले भाऊ स्नेही. तव ते पुस्ती तया ते, कैसे विसरला कृतनिश्चया ते. आम्हा आधीच लोटांगणाते, मुसलमानाते कैसे घातले. मग ते डॉक्टर कथिती नवल, रामरूप म्या देखिले श्यामल. तैमय तात्काळ वंदिले निर्मळ, सुंदर कोमल साजिरे. तैच पाहे आसन स्थित, त्याची सर्वासवे बोलत. म्हणता म्हणता क्षणार्धात, दिसू लागले साई रूप. त्याने डॉक्टर विस्मयापन्न, म्हणावे तरी काय हे स्वप्न. कैसे हे म्हणे मुसलमान, योगसंपन्न अवतारी. चोखा मेळा जातीचा महार, रोहिदास हातो चांभार. सज्जन कसाई हिंसा करणार, जातीचा विचार काय त्यांच्या. केवळ जगाची या उपकारा, चुकवावया जन्म मरणाचा फेरा. त्यागुनी निर्गुणा निराकारा, आले हे आकारा संत जगी. हा तो प्रत्यक्ष कल्पद्रुम, क्षणात साई क्षणात राम. माझा दंडीला अहम भ्रम, दंड प्रमाण करवुनी. दुसरे दिवशी घेतले व्रत, कृपा न करता साईनाथ. पाऊल न ठेवणे मशिदीत, बैसले उपोषित शिर्डीत. ऐसे क्रमिले दिवस तीन, पुढे उगवता चौथा दिन. काय घडले वर्तमान, दत्तावधान परसाते. वास्तव्य ज्यांचे खानदेशात, ऐसा एका अकस्मात. स्नेहीदयांचा पातला तेथ, दर्शनार्थ साईच्या. 9 वर्षांनी झाली भेटी, परमानंद माईना पोटी. डॉक्टरही गेले उठाउठी, तयाचे पाठी मशिदीस. जाताची घातला नमस्कार, बाबा पुस्तिका डॉक्टर. कोणी आला का बोलाविणार, आलासी का उत्तर देई मज. ऐसा वर्मी ऐकून प्रश्न, डॉक्टर गेले विरघळून. झाले कृतनिश्चयाचे स्मरण, अंताप खिन्न अंतरी. परते दिवशी मध्यरात्री, कृपा झाली तयावरी. परमानंद स्थितीची माधुरी, निद्रे माझारी चाखिली. पुढे डॉक्टर स्वग्रामा परतती, परी संपूर्ण स्वानंद स्थिती. संपूर्ण 15 दिन अनुभविती, वाढली भक्ती साईपदी. ऐसेची अनेक साईंचे अनुभव, सांगू येता एक एक अभिनव. वाढेल बहुत ग्रंथ गौरव, विस्तार वयास्तव आवरितो. आरंभीजी मुळ्यांची कथा, परिस्थिता विस्मय श्रोतिया चित्ता. परी येथील तात्पर्य यथार्थता, तैसीच बोध कथा कळीजे. जो जो जयांचा गुरु असावा, त्याचेची ठाई श्रद्ध विश्वास बसावा. अन्यत्र तो कोठेही नसावा, मने ठसावा गुह्यार्थ हा. याहुनी अन्य काही हेतू, दिसेना मज बाबांचे लिहिल्या तू. कोणी कसाही विचारवंतू, असो परंतु अर्थ हाची. कोणाची कीर्ती कितीही असो, आपले गुरुची मुळीही नसो. परी स्वगुरु ठाईच विश्वास बसो, हाची उपदेश येथिला. पोथी पुराण धुंडू पाहता, हाची उपदेश भरला तत्वता. पर्यायसी खून गाठ न पटता, निष्ठा वटता वठेना. नासोनी आत्मनिश्चय वरिष्ठ, मिरविती आपण आत्मनिष्ठ. त्याच्या जन्माचे अवघे कष्ट, दिसती स्पष्ट त्या ठाई. इदमच नास्ती परंचना, अजन्म सदैव विवंचना. स्थैर्य लाभेना क्षणिक मना, मुक्ताच्या वल्गना करताती. असं पुढील अध्यायाची गोडी, यावने आढळेल चोखडी. केवळ साई दर्शन परवडी, आनंद निर्वडी भोगावी. भक्त भीमाजी पाटील ऐसा, क्षयरोग तयाचा घालविला कैसा. भक्त चांदोरकरांचा भरवसा, दृष्टांता सरिसा पटविला. ऐसा केवळ दर्शन प्रताप, अहिकात लावी माप. आमुष्की हई देई उमाप, दर्शने निष्पाप करीजो. आमुष्की हई की आमुष्की हई नाही, आमुषिकही देई उमाप, दर्शने निष्पाप करीजो. करीजई योगियांता दृष्टीपात, नास्तिकासही पाप निर्मुक्त. आस्तिकाची तो कायमात, पाप परिच्युत सहजेची. तत्वी जयाची बुद्धी स्थिर, झाला जया परोक्ष साक्षात्कार. हो जो होय तयाचे दृष्टिगोचर, पाप दुस्तर तरला तो. ऐसी बाबांची कळा अकळ, बाबा तुम्हा लागी प्रेमळ. म्हणून जाणते नेणते सकळ, होणे निर्मळ श्रवण करा. जेथे भक्तिप्रेमाचा जिवाळा, तेथे जीवासी बाबांचा लळा. तेथेच प्रगटे खरा कळवळा, श्रवणाचा सोहळा तेथेच.
हेमाड नमिता साई चरणा, वज्र पंजर जे अनन्य शरणा, पार नाही तयांच्या कवणा, भवभय हरणा भक्त शक्त जे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंथ विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, संत घोलप रामदर्शन नाम, 12 अध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. असेच एक मामलेदार होते. मामलतदार म्हणजेच मामलेदार, ज्यांना साईंच्या दर्शनाला जायचं होतं. तर ते सोबत आपल्या एका डॉक्टर मित्राला घेऊन आला. आता हे डॉक्टर जातीने ब्राह्मण होते आणि रामाचे उपासक होते. तर मग साईबाबा कोण? मुसलमान. तर त्याने आधीच वधून घेतलं, मी काय येऊन तिथं नमस्कार वगैरे करणार नाही हो त्या मुसलमान ग्रस्ताला, मी कशाला करू म्हणे, माझं दैवत तर राम आहे. तर त्याने सांगितलं, हो चला, तिथं कोणी तुम्हाला जबरदस्ती नमस्कार करा सांगत नाही. स्वतः बाबाही कधी म्हणत नाहीत की तुम्ही मला नमस्कार करा. असं करून ते तिथं आले हो, दर्शनाला आले. तर त्यांनी त्या मामलेदाराच्या आधी ह्या डॉक्टर ग्रस्त जो होता त्यानेच तिथे साष्टांग दंडवत घातला. मग यांना आश्चर्य वाटलं. अहो म्हणे, तुम्ही तर पण केला होता, काय झालं तरी मी बाबांना पाया नाही पडणार. तर म्हणे, तुम्ही कसं काय पाया पडताय? अहो म्हणे, रामरूप देखील मी, तर राम बसलाय माझा सिंहासनावरती, रामराया बघतोय, काम पाहतोय, लोकांशी बोलतोय. आणि परत दरावानी वर बघितलं तर बाबा दिसायला लागले. मग डॉक्टरांनाच आश्चर्य वाटलं की म्हणे, कसे मुसलमान, हे तर म्हणे योगसंपन्न असा अवतारी पुरुष आहे. अहो चोखा मेळा महार होता, रोहिदास सांबार, सजन कसाई तर मुसलमान जातीचा कसाई, तो पण प्राणी मारणारा. तर हे संत झाले ना, ह्यांच्या जातीचा काही तर विचार आला का? नाही आला. तर हे सगळे लोकांसाठी, या लोकांनी जगाचा उपकार करण्यासाठी, जगावर जन्ममरणाचा फेरा लोकांचा चुकवण्यासाठी या संतांनी हा निर्गुण सोडून सगुणाचा आकार धरलेला आहे. म्हणजे हा क्षणात साई आहे, क्षणात माझा राम आहे, असं करून पुन्हा एकदा त्यांना नमस्कार केला. पण मग नंतर म्हणजे नाही, आता बाबांनी माझ्यावर कृपा केल्याशिवाय मी काय मशिदीला पाऊल ठेवणारच नाही. आणि तिथंच बाजूला एका ठिकाणी उपोषणाला बसले. मग झालं 3 दिवस झाले असे उपोषणाला बसल्याचे. 4थ्या दिवशी त्यांचा एक स्नेही आला, कुठून तरी खानदेशात राहणारा. ह्यांची त्याची 9 वर्षांनी गाठ पडलेली. मग आनंद झाला दोघांना आणि बोलत बोलत आले परत साईच्या दर्शनाला. मग साईने विचारलं, काय डॉक्टर, तुम्ही येणार नव्हता ना मशिदीला, आता कोण आलं तुम्हाला बोलवायला? मुरारी कुठून आला, तर तुम्ही आलात कसे हो? म्हणजे ते खजील झाले. मग त्यांना कळलं की बाबांना आपल्या अंतरीची गोष्ट माहिती आहे. मग अशा रीतीनं मध्यरात्री मात्र त्या डॉक्टरांवरती झोपेत असताना बाबांनी काही कृपा केली, वरदास्त ठेवला, दर्शन दिलं, काय झालं माहीत नाही मध्यरात्री. पण त्यानंतर ते ग्रस्त असे परमानंदातच होते. जरी गावी गेले तरी 15 दिवस ते अशा आनंदाच्या स्वरूपातच आपल्याच स्वतःमध्येच ते मग्न होते. आता ही कथा सांगण्याचं कारण काय? बाबांच्या जागी दुसरा गुरु दिसला, याचा अर्थ असा नाही आहे इथं सांगितलेला की तुम्ही तुमचा पहिला केलेला गुरु सोडा आणि ज्या गुरुला नाव गाव आहे त्याला तुम्ही धरा, आणि तुमचा गुरुला नाव नसेल तर त्याला सोडून द्या. तर उलट बाबांनी असं सांगितलं की आपल्या गुरुच्या ठाईच तुम्ही निष्ठा ठेवावी. बाबांनी दर्शन कुठल्या रूपात दिलं? तर घोलप गुरूंच्या रूपात दिलं. म्हणजे तुमच्या गुरुलाच तुम्ही भजा, हे यातून तत्त्वज्ञान बाबांनी सांगितलेलं आहे. आणि अशा रीतीने ह्या कथा समाप्त होऊन इथे हा अध्याय 12वा संपलेला आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.